गौतमी पाटील वाहन अपघाताच्या संदर्भात आता गौतमी पाटीलच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। जखमी व्यक्तीच्या मुलीनं मुरलीधर मोहोळ यांची भेट घेतलेली आहे। तर गौतमी पाटीलच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। गौतमी पाटीलच्या वाहनानं एका रिक्षाला जोराची धडक दिलेली होती। यामध्ये रिक्षा चालक हा गंभीर जखमी झालेला आहे। त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। आणि त्यानंतर मात्र आता जखमी व्यक्तीच्या मुलीनं मुरलीधर मोहोळ यांची भेट घेत चर्चा केली आहे। गौतमी पाटलाच्या कारनं धडक दिलेल्या पीडितेचं कुटुंब सध्या माझ्या समवेत आहे आणि त्यांची मुलगी आहे जे सध्या जखमी आहेत मरगळे। त्यांची थेट मागणी आहे की गौतमी पाटील यांना कायदेशीर कारवाई करावी, तिच्या अटकेची कारवाई करावी। ताई, काय सांगाल तुम्ही? आता सिंहगड पोलीस स्टेशनला आलात, काय मागणी आहे? माझी 5 दिवस झाले एकच मागणी आहे, जी गाडीची मालकीण होती त्या मालकीणीवर अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये। जे आमचे PI होते, जे आमची केस पाहत होते, त्यांच्यावरही कारवाई करा, कारण की त्यांच्याही संशयास्पद गोष्टी सगळ्या समोर आलेल्या आहेत। एक पोलीस ऑफिसर हॉस्पिटलला आलेला आहे आमच्या नातेवाईकांच्या परवानगीशिवाय, किंवा नातेवाईकांच्या परवानगीची गरज नसेल मे बी, पण नातेवाईकांशिवाय तो आत गेला, पेशंटशी बोलण्याचा प्रयत्न केला। त्याच्याकडून काही स्टेटमेंट काढून घ्यायचं होते का त्यांना? आज त्यांना मेंदूची एवढी दुखापत झालेली आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे, त्यांना कळत नाहीये का? यांनी जर कोणत्या गोष्टी विचारायचा प्रयत्न केला त्या माणसाला, तर त्यांच्यावर जर एखादा पॅनिक अटॅक आला, स्ट्रोक आला, ते हायपर झाले, तर याची जबाबदारी कोण घेणार? प्रशासन घेईल का? की त्यांनी जर कोणता दबाव असेल तर तो दबाव स्वतःवरचा हटवावा आणि त्यांनी जे त्यांच्या वर्दीची रिस्पेक्ट करावी आणि त्यासाठी लढावं आणि सामान्य माणसांसाठी लढावं। आरोपी तो नाहीच आहे, कारण की जे आय विटनेस आहे फक्त तेच आय विटनेस तो आरोपी आहे असं ओळखतात। आणि मॅडम त्या गाडीत नव्हत्या, गौतमी पाटलीनबाई त्या गाडीत नव्हत्या, हे फक्त आय विटनेस सांगतायत। आणि आय विटनेसचाच मला 2-3 वेळा फोन येतोय की तुम्हाला काही पैशांची गरज आहे का? पैशांची गरज असेल तर मला सांगा, मी करतो सगळं। अरे तू कुठून करतो? तुला कोण करायला सांगतंय? याचा अर्थ माझे जे फिर्यादी आहेत ते पण सगळे या दबावाखाली अडकलेले आहेत। अण्णांच्या आणि चंद्रकांत दादांच्या बोलण्यावरून, DCP सरांनी दिलेल्या आदेशावरून आता आमचे सगळे लोक जाणार आहेत आपल्या पोलिसांसोबत सगळ्या तपासासाठी। त्यानंतर पाहूयात त्यांच्या हाती काय लागतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।